परभणी येथील पवन करवर यांच्यावर वंगण टाकल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयात जालना येथील धनगर नेते व समाज उपोषणकर्ते दीपक बोराडे हे पोलीस उपअधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्याकडे पवन करवर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे। धनगर समाज म्हणजे महादेवाचा तिसरा डोळा आहे, समाजाच्या नादी लागू नका, नाहीतर जशात तसं उत्तर देण्यात येईल असं दीपक बोराडे यांनी व्यक्त केलंय। 17 सप्टेंबरला परभणी जिल्ह्यात 25,000 धनगर समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचं दीपक बोराडे यांनी सांगितलंय। येथे उपोषण करते जालना जिल्ह्याचे तरुण तडफदार नेते आपले दीपक भाऊ बोराडे हे या ठिकाणी आलेले आहेत पवन करवर साहेबांच्या निवेदन देण्यासाठी। आणि त्यांना बोले सर काय काल जे प्रकरण घडलं त्याबद्दल तुम्हाला माहिती झाली आणि आज तुम्ही या ठिकाणी आला। हा, पवन करवर हा एक धनगर समाजाचा अत्यंत तडफदार असा कार्यकर्ता आहे आणि आता धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत, धनगरांच्या वेदनांच्या बाबतीत तो बोलायला लागला आणि बऱ्याच लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं। काल पवन करवरवर हमला झाल्याचं मी पाहिलं। खरं म्हणजे या घटनेचा प्रचंड असा संताप येतोय, कारण हा पहिला हमला त्याच्यावर निषेध सुद्धा व्यक्त करावा वाटत नाहीये, कारण 4-5 वेळेस त्याच्यावर हमले झाले। मागच्या वेळेस तर तो मरताना वाचला, म्हणून हा अत्यंत चुकीचा प्रकार घडतोय। माननीय पोलीस अधीक्षक परभणी यांना भेटून घटलेल्या प्रकरणाबद्दल त्याचं गांभीर्य आणि महाराष्ट्रात एक वनवायाचा पेटू शकतो, महाराष्ट्रातला धनगर समाज पवन नावाच्या या मुलासोबत आहे हे सांगण्यासाठी आणि त्याच्यावर 4था-5वा हमला झाला म्हणून त्याला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावं, अन्यथा महाराष्ट्रामध्ये याचा उद्रेक होऊ शकतो याची जाणीव प्रशासनाला करून देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। खरं म्हणजे मी महाराष्ट्रातल्या धनगरांना बोलेल, बाकीच्यांना बोलण्यात काही अर्थ नाही। माझ्या धनगरांना माझी हात जोडून विनंती आहे की भावांनो, आमचं चांगलं कुणाला वाटतंय, आमच्याबद्दल प्रेम कुणाच्या मनात आहे, आमचा वापर कोण करतंय, आमचा मित्र कोण, आमचा शत्रू कोण हे ओळखण्याची वेळ आलेली आहे। पवनच्या बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटत असेल, तो काय बोलतोय, काय चुकीचं बोलतोय मला सांगा, म्हणजे त्याचं समर्थन करा असं मी म्हणत नाही। तो काही म्हणेल, काही करेल, त्याचं समर्थन करा असं अजिबात नाही, पण तो चुकीचं काय बोललं हे सांगा ना। तो जर त्याच्या समाजाची भाषा बोलत असेल, त्याच्या समाजाच्या व्यथा मांडत असेल, यात चुकतंय काय